भारत आज एका मोठ्या आर्थिक संकटाकडे चाललेला आहे. संकटातून जातोय असं नाही, पण एका आर्थिक मोठ्या संकटाकडे चाललेला आहे. हे संकट काय आहे हे समजून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. मग हे संकट समजून घेण्यासाठी आपण आत्ताच का चर्चा करतोय? कारण असं आहे, नुकतंच तुम्हाला माहिती आहे की भारताचा जो जीडीपीचा दर आहे, हा जीडीपीचा दर जवळपास 8% वाढतोय असा रिपोर्ट तुम्ही वाचला असेल. नंबर 1. नंबर 2, भारत लवकरच 3ऱ्या क्रमांकाची जगात सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे, हे सुद्धा तुम्ही वाचलं असेल. आता भारताचा हा जो जीडीपी आहे बघा, कॉन्सेप्ट काय आहे? जीडीपी. जीडीपी काय असते? तर जर आपण भारताचा हा असा नकाशा काढला तर भारताच्या ज्या भौगोलिक सीमा आहेत, या सीमाच्या अंतर्गत जे काही वस्तू व सेवा यांचं जे एकूण उत्पादन होतं, याचं एकूण जे उत्पादन होतं त्याचं मूल्य स्वरूपात, त्याचं मूल्य, एकूण मूल्य म्हणजे जीडीपी असतो. म्हणजे समजा असं म्हणूयात की 100 रुपयाच्या वस्तूंचं उत्पादन झालंय आणि 50 रुपयाच्या सेवांचं उत्पादन झालेलं आहे. तर याचा अर्थ हा जीडीपी आपला किती असेल? 150 रुपयांचा जीडीपी असेल. ओके, तर या पद्धतीने हे सगळं स्वरूप असतं. आणि जर याचा अर्थ असाही आहे की जर भारताच्या अर्थव्यवस्थेचा म्हणजे जीडीपीचा आकार जर आज मितीस $3 ट्रिलियन असेल, तर तुम्हाला आता अर्थ कळला असेल की याचा अर्थ असा आहे की आज देशाच्या सीमा अंतर्गत एकूण $3 ट्रिलियन वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असतं. तुम्हाला आता हेही माहिती असेल की हे जे वस्तू आणि सेवांचं उत्पादन आहे हे प्रामुख्याने कुठून होतं? हे होतं प्राथमिक क्षेत्रातून, प्राथमिक क्षेत्र. हे होतं द्वितीयक क्षेत्रातून, द्वितीयक. आणि हे होतं ते म्हणजे तृतीयक क्षेत्रातून, तृतीयक. आता मित्रांनो, प्राथमिक मध्ये काय येतं? शेती येते, खाणकाम येतं, मासेमारी येते, लाकूड तोड येतं. जी मागासलेली राष्ट्र आहेत, जी अत्यंत मागे असलेली किंवा जी अत्यंत अविकसित राष्ट्र आहेत ना, ती प्रामुख्याने याच्यावर अवलंबून असतात. म्हणजे त्यांच्या देशामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन नक्की कुठून होत आहे यावरून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुद्धा कळते. मग जर एखाद्या देशामध्ये वस्तू व सेवांचं उत्पादन हे कृषी, खाणकाम, मासेमारी मधून येत असेल, तर याचा अर्थ हे अत्यंत मागासलेलं राष्ट्र आहे. अर्थव्यवस्थेच्या त्या बदलणाऱ्या प्रक्रियेच्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यावर आहे. पण जनरली कृषीकडून देश हे उद्योगांकडे वळतात, म्हणजेच तिथे उद्योगांची निर्मिती होते आणि वस्तू व सेवांचं उत्पादन मग शेतीतून नाही, तर शेतीमध्ये जे काही उत्पादन होतं, वस्तू म्हणजे समजा धान्य आहे, काही कृषी उत्पादन आहे, त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग व तसेच आपल्या पृथ्वीच्या देशाच्या जी काही भूभाग आहे त्या पोटामध्ये जी खनिज आहे त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग व त्यापासून वस्तू तयार करणारे उद्योग, हे झालं औद्योगिकीकरण. मग जनरली काय होतं, एखादा देश हा कृषीवर आधारित असेल ना, तर तो उद्योगांकडे जातो, म्हणजेच त्याचा पुढचा टप्पा असतो विकासाचा औद्योगिकीकरण. अशा वेळेस जीडीपी कुठून येतो? तर तो उद्योगामधून येतो. वस्तू व सेवांचं उत्पादन कुठे होत आहे? उद्योगामधून होत आहे. लक्षात घ्या. आता ही झाली दुसरी कॉन्सेप्ट. आता तिसरी कॉन्सेप्ट बघा. पण जनरली जर बघितलं आपण तर त्याच्यानंतरचा टप्पा कुठला असतो? तृतीयक असतो. आता हे तृतीय क्षेत्र म्हणजे काय? सेवा क्षेत्र असतं. सेवा क्षेत्र. आता सेवा क्षेत्रामध्ये काय काय येतं हे भलं मोठं आहे. म्हणजे उदाहरणार्थ सगळ्यात मोठं असतं ते म्हणजे तुमचं वित्तीय सेवा क्षेत्र, ज्याच्यामध्ये बँका येतात, अकाउंटिंग येतं, आपले जे CS काम करतात की नाही ते त्याच्यामध्येच येतात. बाकी या वित्तीय क्षेत्राला सोडलं तर आणखी बरंच मोठं आहे. पर्यटन क्षेत्र त्यात येतं, कारण तेही सेवा पुरवतात. हॉटेल इंडस्ट्री त्याच्यामध्ये येते, केटरिंग इंडस्ट्री त्याच्यामध्ये येते, शिक्षण क्षेत्र त्याच्यामध्ये येतं, वकील क्षेत्र त्याच्यामध्ये येतं. सेवा क्षेत्रामध्ये मग बरेच आहेत. तुम्ही अशा प्रत्येकाला त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकाल की जे सेवा प्रदान करतात इतरांना आणि त्याच्या माध्यमातून पैसे कमावतात. मग अगदी आपले रिक्षावाले काका जे आहेत तेव्हा ते सुद्धा सेवा क्षेत्रात येतात, कारण वाहतूक व दळणवळण हे सेवा क्षेत्रात घटक आहे. आणि अशा रीतीने सेवा क्षेत्राचा भला मोठा आकार असतो. आता भारताच्या बाबत काय झालं तर भारताने काय करायला हवं होतं? आपण 1947 म्हणजे जवळ 47 मध्ये आपण प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून होतो. ते तब्बल आपण 70 पर्यंत तसेच होतो.
अपेक्षा काय आहे की भारताने द्वितीय क्षेत्राकडे वाटचाल करणं, पण तसं झालं नाही. भारताने काय केलं माहितीये, भारताने डायरेक्ट हनुमान उडी घेतली. आणि आपण तृतीय क्षेत्राकडे आलो. तृतीय क्षेत्रामधून मग 1991 नंतर विशेषतः भारतातल्या तृतीय क्षेत्राचा विकास होऊ लागला. सेवा क्षेत्राचा विकास अधिक वेगाने होऊ लागला. उद्योग क्षेत्र, द्वितीय क्षेत्र मात्र तसंच राहिलं. आता ह्या दोघांचा जर विचार केला ना रोजगाराच्या दृष्टिकोनातून, तर अधिक रोजगार कुठे निर्माण होतात माहितीये? उद्योग क्षेत्रामध्ये. का बरं? कारण उद्योग क्षेत्रामध्ये मनुष्यबळाची गरज जास्त असते. 2 प्रकारचं मनुष्यबळ लागतं, कुशल आणि अकुशल. त्यामुळे शिकलेल्यांना पण रोजगार मिळतात, न शिकलेल्या पण रोजगार मिळतात. तृतीय क्षेत्राचं तसं नाहीये. भारतातलं तृतीय क्षेत्र हे प्रामुख्याने कम्प्युटर, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याच्यामुळे विकसित झालेलं हे क्षेत्र आहे. आणि मग याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर जास्त आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळालाच रोजगार आहेत, जे आहेत थोडेफार. त्यामुळे इतरांना रोजगार नाहीत. मुळात रोजगारच कमी निर्माण होतात तृतीय क्षेत्रामध्ये. पण आज आपल्याकडे काय होतंय माहितीये? तृतीयक क्षेत्रातून सर्वात जास्त वाटा आहे. आज भारतामध्ये एकूण जीडीपीचा विचार केला तर 60 ते 65% जीडीपी हा तृतीय क्षेत्रातून येतो, सेवा क्षेत्रातून येतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर समजा अधिक सखोल गेलो तर तृतीय क्षेत्रामधून सुद्धा जो जीडीपी येतो ना मित्रांनो, त्याच्यापैकी 30% जो जीडीपी येतोय तो एकट्या वित्तीय क्षेत्रातून येतोय. कुठून? वित्तीय क्षेत्रातून. म्हणजे यातल्या वित्तीय क्षेत्रातून, फिनान्शियल सर्व्हिसेस याच्यामधून 30% इथे हे प्रमाण आहे. आता विचार असा करा की जर एकूण जीडीपी मध्ये तृतीय क्षेत्राचा वाटा हा किती आहे म्हणलं? 65% आहे. आणि त्या 65%ला जर 100% मानलं तर त्याच्या जवळपास 30% म्हणजे 1/3 हे कुठून येतोय? या वित्तीय क्षेत्रामधून येतोय भारताच्या. आता याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला काही फार वाईट वाटण्याचं किंवा फार असं चिंता वाटण्याचं काही दिसत नाही, कारण आपला तेवढा अजून अभ्यास नसतो सखोलपणे. ठीक आहे ना? पण हे एवढं लक्षात ठेवा. आता हे पहिला मुद्दा सांगितला मी. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. बघा, चला आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे तेजी व मंदी. ठीक आहे, तेजी व मंदी, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच म्हणतो आपण अर्थव्यवस्थेमध्ये एकदमच मागणीमध्ये प्रचंड वाढ होते, तेव्हा पुरवठा जास्त वाढतो आणि तेव्हा त्यातून मग वेगवेगळ्या प्रकारे लोकांना रोजगार मिळत जातो, परत मागणी वाढते, परत पुरवठा वाढतो. अशा पद्धतीने शासनाला सुद्धा मग जास्त रेव्हेन्यू मिळतो टॅक्सेसच्या माध्यमातून आणि एकूणच त्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळीकडे समृद्धी पसरलेली असते असं म्हणता येतं. बरोबर ना? मग याला बघा, थोडंसं मी काय करतो इथे वेगळ्या स्वरूपात तुम्हाला सांगतो. बघा, जर मागणी वाढली, त्यानुसार पुरवठा, त्यानुसार रोजगार, बर का, त्यानुसार उत्पन्न. ठीक आहे. आता बघा, ह्या सगळ्यामध्ये कसा मुद्दा असतो? पहा, जर समजा मागणीचं प्रमाण वाढलं तर त्यानुसार उद्योजक काय करतात? कारखान्यामध्ये उत्पादन निर्मिती करतात आणि पुरवठा पण जास्त करतात. पुरवठा जास्त झाला, पुरवठा जास्त करायचा आहे तर पुरवठा करण्यासाठी उत्पादन घ्यावं लागेल. उत्पादन घेण्यासाठी मग कारखानदार काय करतात? लोकांना रोजगार जास्त देतात. लोकांना रोजगार मिळेल म्हणजे रोजगाराचं प्रमाण वाढेल. लोकांना रोजगार मिळाला की लोकांच्या हातामध्ये पैसा येईल, लोकांचं उत्पन्न वाढेल आणि लोक पुन्हा काय करतील? मग लोक पुन्हा मागणी वाढवतील. लोक पुन्हा मागणी वाढवतील आणि पुन्हा हे चक्र अशाच पद्धतीने वाढेल. म्हणजेच या स्वरूपामध्ये पुन्हा हे वाढेल, पुन्हा मागणी, पुन्हा रोजगार, मागणी, पुरवठा, रोजगार, उत्पन्न, पुन्हा मागणी, पुन्हा. या पद्धतीने काय होतं? मग अर्थव्यवस्थेमध्ये सगळीकडे सगळ्या लोकांना पैसा मिळायला लागतो.
सगळ्यांच्या हातात पैसा आहे, सगळेजण लोक मागणी वाढवत आहेत, तेवढेच जास्त पुरवठा, तेवढे जास्त रोजगार, लोकांच्या गरजा पूर्ण होतात. दुसरीकडे टॅक्सेशनच्या माध्यमातून शासनाला पैसा मिळतो. शासन अधिक मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, वीज, पाणी पुरवठा, मलनिस्सारण यासाठी पैसा गुंतवू शकतं आणि सगळीकडे सुबत्ता येते, समृद्धी येते. याला काय म्हणतात? तेजी. याला म्हणतात तेजी. बर का? हे आहे तेजीचं चक्र. पण जेव्हा होतं काय, जेव्हा मागणी घटते, मागणी कमी झाली की पुरवठा पण कमी होतो. पुरवठा कमी झाला की याचा अर्थ काय, जेवढं उत्पादन घेतलं जातंय ते तर विकलं जात नाही, नव्याने कशाला घ्या. म्हणून मग उद्योजक काय करतात, आहे त्या लोकांना कामावून काढून टाकतात, नव्यानं कुठून रोजगार देणार. त्यामुळे रोजगार सुद्धा कमी, आणि रोजगार कमी झाले की आपोआप उत्पन्न पण कमी. उत्पन्न कमी झालं की डेफिनेटली याच्यामुळे काय होतं, मागणी पण कमी, पुन्हा मागणी कमी, पुरवठा कमी, रोजगार कमी, उत्पन्न कमी. यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये एकूणच सगळं काही ठप्प व्हायला लागतं, संकट यायला लागतं, आणि यालाच म्हणतात मंदी. काय म्हणतात? मंदी. सो अशा पद्धतीने तेजी आणि मंदी ह्या दोघांचं चक्र असतं. जसं तेजीचं चक्र आहे ना, तसं मंदीचं पण एक चक्र आहे. आता ह्या मंदीतून बाहेर पडायचं असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये काय करावं लागतं, तुम्हाला पैसा ओतावा लागतो. म्हणजे लोकांकडे कसा पैसा येईल, कारण लोकांच्या हातात पैसा गेला तर लोक मागणी वाढतील, मागणी वाढली की मग पुन्हा मागण्याचे चक्र सुरू होतं. आता हे इथपर्यंत कळलं. हा दुसरा मुद्दा आहे. गेटिंग माय पॉइंट? ओके. आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. मित्रांनो लक्षात घ्या, जर माझं एक उत्पन्न आहे, काय आहे? उत्पन्न आहे. किती? 100 रुपयांचं. समजा माझं उत्पन्न आहे 100 रुपये प्रति महिना. प्रति महिना माझं 100 रुपये उत्पन्न आहे. तर एक अर्थव्यवस्थेमधला बँकिंग क्षेत्रामधला नियम असा आहे की या एकूण 100 रुपयापैकी माझं जर 100 रुपये उत्पन्न आहे, तर मी एवढंच कर्ज घेण्यासाठी पात्र आहे की जेणेकरून त्या कर्जाचा जो काही EMI आहे, हप्ता, तो मी हप्ता फेडू शकेन. हप्ता मी कधी फेडू शकेन? जेव्हा मी माझ्या घराच्या ज्या काही खाण्यापिण्याच्या गरजा आहेत, कपड्याच्या गरजा आहेत, आरोग्याच्या गरजा आहेत, त्यासाठी समजा मला या 100 रुपयापैकी मला 50 रुपये लागतात. 50 रुपये मला काय लागतात? अत्यावश्यक ज्या माझ्या गरजा आहेत त्यासाठी मला त्या लागतात, अत्यावश्यक गरजा. मग आता माझ्याकडे शिल्लक राहिले किती? 50 रुपये. आता हे 50 रुपये जे आहेत, तर डेफिनेटली मी त्या 50 रुपयातून काय करेन, तो EMIचा हप्ता मी भरू शकेन. म्हणजेच मी कर्ज केवढं घेतलं पाहिजे? 50 रुपये एवढा EMI किंवा त्यापेक्षा कमी EMI राहील एवढंच मी कर्ज घेतलं पाहिजे. बरोबर आहे? गेटिंग माय पॉइंट? आता दुसरीकडे भारतामध्ये सरासरी लोकांना पगारच मिळतो 15,000च्या घरात. 15,000 रुपये पगार हा सरासरी पगार आहे आपल्या भारतातल्या लोकांचा. आणि या 15,000 रुपयातून मुळात त्याला घर भाडं, दुधाचं, लाईट बिल, पाणी, वीज, काही अजून जे अन्न लागणारं, किराणा माल किंवा काही आणखी गोष्टी, मुलाबाळांच्या फीस, शाळा, हे सगळं त्याला तेवढ्यातून पार पाडायचंय. हो, समजा असं म्हणा बायको आणि नवरा दोघेही काम करतात, 30,000 रुपये आणतात. त्या 30,000तून मग हे सगळं पार पाडून कुठंतरी त्या कमरेला जे काही 500च्या किमान 2-4 नोटा शिल्लक राहतील एवढी त्यांची बचत असायला पाहिजे किंवा राहायला पाहिजे. बरोबर आहे? आता समजा आपले काका आहेत आणि काकू आहेत. आता हे काका आणि काकू यांच्याकडे सगळा खर्च भागून समजा इथेच विचार करा, त्यांच्याकडे 20 रुपये शिल्लक राहत आहेत. 20 रुपये ते शिल्लक राहत आहेत त्यांच्याकडे. तुम्ही म्हणाल की आणखी 30 रुपये कुठे गेले? ते 30 रुपये समजा त्यांनी बचत केली. व्हेरी गुड, बचत केली पाहिजे 30 रुपयांची. आणि मग 20 रुपये आता शिल्लक आहे त्यांच्याकडे. मग त्यांनी काय केलं, त्या 20 रुपयातून कधी हॉटेलला गेले,
जीव घातला आपल्या मुलाबाळांना, कधी कुठेतरी बागेत गेले, कुठेतरी बायकोला त्यांनी आपला गजरा किंवा आपलं काहीतरी एक असं म्हातारीचे केस, तिचेही म्हातारीचे झालेले पण तरी पण तिला म्हातारीचे केस खाऊ घातले, असं काहीतरी केलं त्यांनी. तर हे कसं आहे, हा सुखी परिवार आहे म्हणायचं. पण होतं काय माहितीये, एकदा येतो अमेझॉनचा सेल, बिग बेदर काय असतं ते, बिग डे सेल किंवा बिग बिलियन सेल, ग्रेट इंडियन सेल, आणि बायकोला राहत नाही, बायकोला राहत नाही किंवा नवऱ्यालाच राहत नाही असं म्हणा ना. हा म्हणजे सगळ्यांनाच राहत नाही हो, दोघंही बघतात ना जाहिराती. त्यामुळे होतं काय की मग आता असं होतं की त्या बिग बिलियन सेलमध्ये दोघंही बघतात फ्रीज. अरे बरेच दिवस झालं राव फ्रीज नाही आपल्याकडे, काय करायचं, दूध असंही नसतंच, मग ठेवायचं काय आज सखे, काही नाही पण दिसायला तरी छान दिसतो, थंडगार पाणी तरी प्यायला मिळेल, हो का, मग आणूयात का, हो आणूयात ना, पण पैसे कुठे आहेत, अहो तुम्हाला माहित नाही का अमेझॉन वरती EMI मध्ये तुम्हाला पैसे भरता येतात. अरे वा, म्हणजे 50,000चा जो फ्रीज आहे तो आपल्याला EMI ने भरता येईल, हो नक्की भरता येईल, चला फ्रीज आणला. पोरं म्हणतात फ्रीज मध्ये काय अमेझॉन बसायचं काय आतमध्ये शिमला कुल्लू मनाली सारखं, आम्हाला टीव्ही कुठे आहे, ते मॅच लागतात, दुसऱ्यांच्या घरात जाऊन बघावं लागतं, आम्हाला टीव्ही पाहिजे. पोरं आता टीव्ही बघतात, मग टीव्ही कसा घेणार, पण प्रिये पैसे कुठे आहेत आपल्याकडे. प्रिया म्हणते आहे की EMI आहे, हो अमेझॉन वरती ICICIचं क्रेडिट कार्ड आहे आणि तिथे ना EMI वरती आपल्याला वस्तू खरेदी करता येतात, हो का प्रिये, हो प्रिये, हो सजना. मग काय करतात, हा सजना आणि ही प्रिया, मग हे दोघे जण काय करतात, मग ते टीव्ही पण खरेदी करतात. अशा रीतीने यांनी खरेदी केली टीव्ही, यांनी खरेदी केला तुमचा मगाशी काय घेतला आपण फ्रीज, यांनी खरेदी केला वॉशिंग मशीन. आता मुद्दा असा झाला की लक्षात घ्या, हे वॉशिंग मशीन फ्रीज वगैरे टीव्ही घेतलं खरं, त्यांनी काय आपलं दिलं याला, पण ह्या सगळ्यांचा EMI जेव्हा बघितला तर याचा आणि याचा सगळ्यांचा EMI मिळून मात्र हा EMI समजा झाला 30 रुपयाचा. 30 रुपयाचा. आता हे 30 रुपये आणायचे कुठून, आता आपल्याकडे तर 20 रुपये शिल्लक आहेत. मग यांनी काय केलं, जी बचत हे करायचे ना थोडीफार, ते पण काढले आणि ते EMI मध्ये घालायला लागले, EMI मध्ये भरायला लागले. मुद्दा कळतोय. पण असं झालं, समजा या दोघांपैकी कोणाची तरी एकाची नोकरी गेली, किंवा कोविड सारखं संकट आलं, किंवा एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्माणच होत नाही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये एखादा जॉब गेला किंवा पैसे वाढलेच नाहीत, उत्पन्न वाढलंच नाही, अशा कोणत्याही परिस्थितीमुळे समजा यांना हे EMI भरताच येत नाहीयेत. मग EMI भरते नाही आले की क्रेडिट कार्डवरचा जो इंटरेस्ट रेट असतो तो 35% असतो, 35%. हो 35% तुम्हाला ते पैसे भरावे लागतात. आता हप्ते चुकले की 35% कर्ज वाढायला लागलं, 35% कर्जावर कर्ज वाढायला लागलं मित्रांनो. अशा पद्धतीने कर्जाच्या विळख्यामध्ये हे सापडले. आता करायचं काय, मग यांनी काय केलं, दुसरीकडून अजून एक छोटंसं कर्ज काढलं. आता कर्ज बँक तर देईना, कारण सगळं उत्पन्न आणि सगळं काही बँक बॅलन्स दाखवायला लागलं की यांच्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीयेत, बँक काही कर्ज देईना. मग आहेच की आपले नवीन आलेले फिनटेक प्लेअर, फोन पे, जीपे, हे जसे फिनटेक आहेत ना, तसेच कर्ज देणारे पण काही फिनटेक कंपनी आहेत. मग त्या आल्या, त्या म्हणाल्या अहो आम्ही आहोत की, हे घ्या ना कर्ज, तुमच्याकडे काही तारण आहे का, नाही आहे ना, अहो काही काळजी करू नका, हे घ्या कर्ज, फेडा निवांत. निवांत म्हणजे काय, पुढच्या महिन्याचा हप्ता येतो. आणि त्यांचा व्याजदर काही कमी आहे का, त्यांचा व्याजदर पण तेवढाच आहे, 35%, 40%. मग 35%, 40%ने कर्ज काढा आणि ह्या 35% वाचवण्यासाठी ह्या EMI ला भरत बसा. अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो भारतामध्ये आज एकूण कर्जांच्या संदर्भात फार मोठं संकट निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, फार मोठं संकट निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. हे काय आहे हेच तर आपल्याला बघायचं आहे. घरगुती बचत हा एक प्रकार असतो, जसं हे काका काकू 20 रुपये वाचवायचे, 30 रुपये वाचवायचे, ती घरगुती बचत आहे, बँकेत ठेवतील की SIP मध्ये गुंतवतील. किंवा दुसरा एक प्रकार आहे घरगुती कर्ज, जसं ह्यांनी ही कर्ज घेतली ती आहेत घरगुती कर्ज. आणि हे लक्षात घ्या की आज याच पद्धतीने भारतामध्ये जेवढ्यात जास्त जी कर्ज दिली जातात ना, कर्ज कुणाला दिली पाहिजेत, तर कर्जाचे 2 प्रकार असतात. कर्जांचे 2 प्रकार असतात बघा. कर्ज, एक उत्पादक कर्ज
आणि दुसरा आहे अनुत्पादक कर्ज. हा, उत्पादक कर्ज म्हणजे काय की ज्या अशी कर्ज की तुम्ही ते कर्ज दिल्यानंतर ते कर्ज गुंतवणूक म्हणून काम करतं आणि त्याच्यातून पुन्हा नव्याने वस्तू व सेवांचं उत्पादन होतं. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या उद्योजकाला हे कर्ज दिलं, हा, तर ते कर्जातून तो काय करतोय, उत्पन्न काढतोय, उत्पादन काढतोय, तर ते उत्पादक आहे. पण जर उद्योगाला तुम्ही हे कर्ज दिलं, तुम्ही कुठल्या तरी एखाद्या शेतकऱ्याला कर्ज दिलं आणि शेतकऱ्याने ते शेतीमध्येच उत्पादनासाठी वापरलं, लग्नासाठी नाही. हा, शेतकरी बरेच काय करतात, उत्पादनासाठी म्हणून कर्ज घेतात, अनुत्पादक वापर करतात. लग्न करणं, मुलीचं मुलाचं वॉटेवर, गावाला जेवण खाऊ घालणं, जाताना गाव काड्या घालायला म्हणतात, काय झालं ते मीठ काही नव्हतं बाबा म्हणणाऱ्याच्यात, हे जामून काय होतंय कसलं. गावाला अख्ख्या ह्यानं जीव घातलं, 2-5 लाख रुपयाचा खर्च केला आणि जाताना ते म्हणतंय हे अरे काय 2 मिनिटांमध्ये 5 लाख फसत. हे झालं काय, अनुत्पादक कर्ज. आता ह्या अनुत्पादक कर्ज, मग अनुत्पादक कर्जातून कुठल्याही प्रकारे नव्या वस्तू सेवांचं उत्पादन होत नाही. जसं की आता आपल्या काका काकूंनी काय केलं, फ्रीज घेतला, वॉशिंग मशीन घेतलं, काय घेतलं, हे सगळं अनुत्पादक आहे. कारण याच्यातून पुन्हा त्यांचे 4 पैसे वाढणार नाही आहेत, उलट आहेत तेच कमी होत आहेत. आणि मित्रांनो, जी घरगुती कर्ज आहेत, ही घरगुती कर्ज ही अनुत्पादक मध्येच मोठ्या प्रमाणात येतात. घरगुती कर्ज हे अनुत्पादक मध्ये येतं, ज्यातून लोक जे घरगुती कर्ज घेतात त्या कर्जाचा विनियोग हे त्यांना 4 पैसे वाढण्यामध्ये, उत्पन्न वाढण्यामध्ये होत नाही. हे पण लक्षात घ्या. हे सगळी अडचण आपल्याला ह्या आताच्या संकटामध्ये पाहायला मिळतंय. मुद्दा माझा समजतोय? हा, आता दुसरा एक मुद्दा लक्षात घ्या, तो म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे होतंय काय की आपल्या जे काही हे बघितलं आपण आपल्या वित्तीय क्षेत्राचा मनोरा, वित्तीय क्षेत्र, फिनान्शियल सेक्टर, तर ह्या शीर्षस्थानी बघा, इथे शीर्षस्थानी जवळपास 30 शासकीय व खाजगी बँका आहेत. 30 बँका आहेत, ह्या शीर्षस्थानी आहेत. आणि बाकी मग कोण आहे माहितीये, बँका प्लस NBFC म्हणतात त्याला. NBFC म्हणजे काय, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, हा, किंवा इन्स्टिट्यूशन. मग आता हे जे काही आहेत, तर याच्यामध्ये काय होतं की ह्या NBFC ज्या आहेत ह्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, पण त्या काय करतात, त्याही कर्ज देतात, पण त्या बऱ्यापैकी ना या बँकांप्रमाणेच पद्धती वापरतात. म्हणजे कसं बघा, मगाशी आपल्या काका काकूंना बँका कर्ज देत नव्हत्या कारण त्यांच्या बँक बॅलन्समध्ये काही शिल्लक राहतच नव्हतं. तर बँका बऱ्यापैकी नियम पाळतात. पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही लक्षात दिलं तर ह्या ज्या मोठ्या बँका आणि मोठ्या NBFC आहेत ना, ह्या छोट्या मोठ्यांना अशा प्रकारे बँक बॅलन्स विचारून म्हणतात, तुमच्याकडे बँक बॅलन्स नाही आहे, आम्ही तुम्हाला कर्ज देणार नाही. पण ह्या कुणाला देतात, नीरव मोदीला देतात, हे चोक्सीला देतात, ललित मोदीला देतात, विजय मल्ल्याला देतात, आणि बऱ्याच जणांना अशाच मोठमोठ्या धनदांडियांना हे देतात की जे कर्ज फेडतच नाही. आणि मग हा सगळा कर्ज न फेडलेला हा पैसा आला कुठून बँकाकडे, अहो सर्वसामान्यांच्या डिपॉझिट मधून आला. बँक कोसळू शकते की, बँक कोसळली तर सर्वसामान्य कष्टाने मिळवलेला पैसा त्या बँकेत ठेवला, तो गेला की झूप गायब. मग काय करायचं, मग अशा वेळेस सरकार काय करतं, स्वतःच्या तिजोरीमधून पैसा देतो पंजाब बँकेला, ह्या बँकेला, त्या बँकेला. अरे पण सरकारने दिला म्हणजे सरकारने काही खिशातून दिला का, सरकारने आपल्या सर्वांकडून टॅक्सेस गोळा केले आणि त्यातून त्यांना पैसा दिला. म्हणजे हे भारतात सर्रासपणे चालतं. म्हणून शीर्षस्थानी असणाऱ्या ह्या ज्या काही कंपन्या किंवा ह्या ज्या काही बँका आहेत ह्या काही चांगल्या काम करतात असं नाही. आणि दुसऱ्या बाजूला हे पण लक्षात घ्या की इथे काय आहे, इथे आहेत छोट्या NBFC, इथे आहेत छोट्या NBFC, आणि त्याचबरोबर इथे आहेत फिनटेक कंपन्या. ह्या आहेत फिनटेक कंपन्या. मग काय, पे नाव, नाही काय, बाय नाव पे लेटर. आता वस्तू घ्या, अहो घ्या ना वस्तू, नंतर द्या पैसे, पण द्या. किती टक्क्याने, 30%. बरं ठीक आहे, काही हरकत नाही, देतो आम्ही. मग अशा कंपन्या येत गेल्या. मग ते झेस्ट मनी असेल किंवा आणखी बऱ्याचशा कंपन्या याच्यामध्ये येत गेल्या. आणि ह्या कंपन्या काय करतात, मोठ्या प्रमाणात कुठल्याही प्रकारे रिस्क न बघता
फक्त कर्ज वाटप करत जातात, कर्ज वाटप करत जातात, कर्ज वाटप करत जातात. अशा प्रकारे भारतातली ही जी वित्तीय व्यवस्था आहे ही आपल्याला पाहता येते. याच्यामध्ये मग कुठेतरी ते येतात कोण, आपल्या नागरी पतपुरवठा संस्था येतात, तुमच्या ते काही सहकारी पतपुरवठा संस्था येतात, हे सगळे आहेत. ओके. आता याच्या सगळ्यामध्ये एक आणखी कॉन्सेप्ट आहे. ती कॉन्सेप्ट कुठली आहे बघा, ती म्हणजे पत. क्रेडिट ही एक संकल्पना आहे. पत म्हणजे काय, कर्ज घेतल्यानंतर ते परतफेड करण्याची तुमची क्षमता म्हणजे पत. कर्ज घेतल्यानंतर परतफेड करण्याची तुमची क्षमता म्हणजे पत असते. ही पत आहे. आणि ज्यांची पत असते त्यांना त्यांच्या पतीनुसार म्हणजे क्रेडिट वर्दीनुसार त्यांना कर्ज मिळतं. जर तुमची पत नसेल म्हणजे क्रेडिट तुमचं नसेल, तुमच्याकडे कर्ज फेडण्याची क्षमता नसेल, तर तुम्हाला कर्ज मिळत नाही. हे लक्षात घ्या. ही संकल्पना अशी आहे. आता मी सगळं का सांगतोय, कारण या सगळ्या संकल्पनामध्ये मित्रांनो अमेरिकेचा एक भला मोठा आर्थिक घोटाळा लपलेला होता. 2008 मध्ये अमेरिकेमध्ये काय केलं, एक घरांचा फार मोठा घोटाळा निर्माण झाला. कसा बबल निर्माण झाला तुम्हाला मी उदाहरण सांगतो. बघा, मोठमोठ्या कंपन्यांनी म्हणजे बघा बँकांनी सुद्धा काय केलं, घर विकत घेण्यासाठी खूप स्वस्तामध्ये कर्ज दिली कर्ज. पत न बघता दिली बरं का. त्याला काय म्हणतात, जर समजा एखाद्याची पत नसेल, त्याची पत कमी असेल, कमी पत, कर्ज फेडण्याची क्षमता कमी असणारा व्यक्ती, कमी पत असणारा, याला इंग्लिशमध्ये म्हणतात सब प्राईम असं म्हणतात. आता अमेरिकेत असं झालं की ज्यांची कुवत नाहीये, ज्यांची क्षमता नाहीये, ज्यांची पत नाहीये, अशा लोकांना घर विकत घेण्यासाठी कर्ज द्यायला सुरुवात झाली. बँकांनी कर्ज दिली, पण बँकांचा हेतू काय होता माहितीये, जरी समजा याची पत नाहीये, आपण एक घर विकत घेतले ना, आणि घर सगळ्यांना पाहिजे, मग घर विक्रीचा फार धडाका लागलाय. समजा ह्याने नाही घर विकत पत याची काही कर्ज नाही फेडलं, काही टेन्शन नाही, काय करूया, जाऊया ह्याचं घर कब्जात घेऊया आणि कब्जात घेऊन आपण ते विकून आपले पैसे काढून घेऊया. किती सोपं आहे की नाही. आणि तसंच झालं. बँकाने सुरुवातीला धडाधड लोकांना ज्यांची पत पण नाही अशांना कर्ज वाटायला सुरुवात केली. मग ह्या लोकांना कर्ज काही फेडणं होईना. शेवटी मग त्यांचे जायचे, घरं कब्जात घ्यायची आणि घरं विकायचे दुसऱ्यांना विकून टाकायचे. हो, हा एक भारी मग त्या ठिकाणी मुद्दा आला. मग आता जेव्हा बँकांना कळलं की अरे ह्याच्यामध्ये बरंच प्रॉफिट आहे, चला रिस्क आहे पण प्रॉफिट पण आहे, रिस्क आहे तो इश्क आहे असं, मग त्या बँकांनी अनेक लोकांना कर्ज वाटायला सुरुवात केली. एवढ्या लोकांना मित्रांनो कर्ज वाटायला सुरुवात केली याच हेतूने की ह्याने नाही भरलं तरी घर मी घेईन आणि पुन्हा विकत देईन, मी कोणाला तरी लिलावात काढेन. पण एवढ्या लोकांना नंतर कर्ज दिली गेली. किती माहितीये, 2007 मध्ये 1.3 ट्रिलियन डॉलर 1.3 ट्रिलियन डॉलर म्हणजे जेव्हा भारताची अर्थव्यवस्था एकूण एवढीच होती, एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा लोकांना कर्ज दिले गेली घर घेण्यासाठी ज्यांची कुवतच नाहीये. झालं तेच जे व्हायचं होतं ते. या लोकांनी जेव्हा कर्ज फेडली नाही तेव्हा बँका जायला लागल्या, घर ताब्यात घ्यायला लागल्या, लिलावात काढायला लागल्या. पण प्रत्येक बँक लिलावात काढायला लागली ना, प्रत्येक बँक हजारो लोकांचे घर लिलावात काढायला लागली. आता विकत घ्यायला कोण आहे? सगळ्यांनीच घरं लिलावात काढली हो, सगळ्याच बँकांनी. घ्यायला कोण आहे? विकत घ्यायला कुणीच नाही. मग आता पैसा कसा काढायचा वापस? हा काही छोटी रक्कम नाहीये. 1.3 ट्रिलियन याला गुणाकार करा 85 ने. भारताचा जो विनिमय दर आहे $1 85 असा आपण आता म्हणूयात, तर 85 ने गुणाकार करा, 85 ट्रिलियन रुपये होतात. अब्जाला बिलियन म्हणतात, ट्रिलियन त्याच्या पुढे असतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा अडकला की हा अडकलेला पैसा वापस आणायचा कसा? JP मॉर्गन नावाची जगातली सर्वात मोठी बँक, ABN AMRO तेवढीच मोठी बँक अक्षरशः पत्त्याच्या डावाप्रमाणे कोसळल्या. का? कारण एवढी मोठी कर्ज दिली होती की सगळं कर्ज वापस यायचं नाव नाही. बँका दिवाळखोरीत गेल्या. पण ह्या बँकांनी पैसा या लोकांना दिला कुठून? ज्या डिपॉझिट म्हणून ठेवला होता सर्वसामान्यांनी पैसा,
त्यांचा हा पैसा यांनी कर्ज म्हणून दिला. मग त्या लोकांचं आता डिपॉझिट, त्यांनी ठेवलेले बँकेतल्या ठेवी, त्यांचे जे सेव्हिंग अकाउंट आहेत ते काय गेलं, झालं, संपलं. आणि धाडकडून अमेरिकेमध्ये घरांचा व्यवसाय बुडाला. ज्या लोकांचे पैसे ठेवी म्हणून तिथे होते ते बुडाले. अशा पद्धतीने अचानक अर्थव्यवस्थेमधून पैसा गायब झाला. 2008चं आर्थिक संकट आलं मित्रांनो. 2008चं आर्थिक संकट आलं आणि अमेरिका, युरोपसह अनेक अर्थव्यवस्था गडगडल्या. लाखो लोकांना बेघर व्हावं लागलं, लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला. ते त्याच्यातून सावरले, कारण ते तेवढ्या मोठ्या क्षमता असणारे देश आहेत. भारताचं काय? आज भारतामध्ये मित्रांनो असंच संकट आपल्या समोर उभं आहे, असं म्हणतायत, ज्याला सब प्राईम क्रायसिस म्हटलं गेलं अमेरिकेच्या संदर्भात. तेच मित्रांनो, हे बघा, इथं एका टोकावरती एक घर आहे आणि त्या घरावरती ब्रोकर आहे. ब्रोकर, मग पुढे अप्रेझलवाला, बँकवाला, वॉल स्ट्रीट, म्हणजे शेअर मार्केट सुद्धा याच्यावर सगळं डिपेंड आहे. या एका घरावर, घर घेण्यासाठी कर्ज द्या, नाही फेडलं तर आम्ही घर घेऊन ते दुसऱ्यांना विकू, ही कॉन्सेप्ट म्हणजे हे इथं दाखवलंय. आणि हे जेव्हा ढासळलं, घर कोणी विकत घ्यायला तयारच नाही, हे ढासळलं की सगळी अर्थव्यवस्था, शेअर मार्केट, बँका, ह्या सगळ्या अशा पद्धतीने पडायला लागल्या. आणि अमेरिकेचा सब प्राईम क्रायसिस, 2008चं आर्थिक संकट, हे जगावरती काळे ढग घेऊन आलं. अशा पद्धतीने हे तिथे झालं. तीच गत आपली सुद्धा आहे. तीच गत आपली सुद्धा आहे मित्रांनो. जर तुम्ही इथे बघितलं तर हे बघा, तीच गत आपली सुद्धा आहे. इथे बघा, भारताचं वाढतं आर्थिक संकट काय आहे, तर हे तुम्हाला मला इथं दाखवायचं आहे. लेखक किंवा एकूणच इकॉनॉमिस्ट काय म्हणतात? इकॉनॉमिस्ट काय म्हणतात? ते म्हणतात की जनरली तुम्ही जेव्हा लोकांना, म्हणजे विशेष करून आपले जे सरकारी अधिकारी आणि आपले जे नेते असतात ना, यांना जेव्हा तुम्ही हे सगळं सांगायला जाता की असं देऊ नका, ज्यांची पत नाहीये त्यांना तुम्ही कर्ज देऊ नका, असं जेव्हा तुम्ही त्यांना सांगायला जाता, तेव्हा काय होतं, ते म्हणतात, म्हणजे कोण, आपल्या देशातले नेते, आपल्या देशातले अधिकारी बाबू, हे म्हणतात ही वेळ वेगळी आहे, ती वेळ वेगळी होती, आताची वेळ वेगळी आहे. असं हे तत्व ते सांगत असतात. हे तत्व काय आहे माहितीये? हे तत्व असं आहे की नेहमी त्यांना डोळे बंद करून परिस्थितीकडे बघायचं असतं. देशामधलं संकट त्यांना मान्यच करायचं नसतं आणि ते प्रत्येक वेळेस सांगतात की नाही, आताची परिस्थिती वेगळी आहे, बघा असं होणार नाही पूर्वीसारखं. पण ते होतच, तसंच होतं जर तुम्ही डोळे बंद केले तर. अर्थशास्त्रज्ञ कॉर्मेन रेनहार्ट आणि केनेथ रोगॉफ यांनी त्यांच्या आर्थिक मूर्खपणाच्या प्रसिद्ध इतिहासात, इकॉनॉमिक फॉली म्हणतात त्याला, फॉली म्हणजे मूर्खपणा, तर आर्थिक मूर्खपणाच्या प्रसिद्ध इतिहासामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे सरकारे आणि बाजारातील भागीदार, म्हणजेच कोण, हे जे आपल्या बँका आणि हे सगळे, ही वेळ वेगळी आहे या मंत्राचा वापर करून मागील संकटांना नाकारत असतात. मागील संकटांना ते वेगळं होतं आणि हे वेगळं आहे असं सांगतात. मग आता झालंय काय की आज भारत हा अशाच एका संकटाच्या गर्तेत सापडलेला आहे, ज्याला उदात्त म्हणून दाखवलं जात आहे. अशी ही धोकादायक स्वरूपातली कथा आहे. का म्हणतोय आपण की भारत आज अशा गर्तेत सापडलाय? त्याचं पहिलं कारण सांगतो, ते म्हणजे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरला आर्थिक नाविन्य आणि सर्वसमावेशकतेसाठीचा पाया मानलं जातं. बघा, नवीन सरकारने काय केलं, जॅम ट्रिनिटी म्हणून एक शब्द आणला. जॅम, JAM, जे म्हणजे जनधन, ए म्हणजे आधार, बरं का. सो जनधन हे काय आहेत? अकाउंट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, आणि तुम्ही बघितलं असेल एकूण, ज्याच्या अंतर्गत बँकामध्ये पूर्वी अकाउंट नसायचे लोकांना तर अकाउंट देण्यात येतात. आणि आधारमुळे काय झालं, सगळं डिजिटली व्यवहार होऊ लागले. फारसा आता आपल्याला आपल्या आयडेंटिटी कार्ड आणि हे सगळं तिथे द्यायची गरज नसते वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे. आणि M म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून आता सगळे व्यवहार होतात वगैरे सगळं आहे. तर हे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. याच्यामुळे झालं काय माहितीये, आर्थिक व्यवहारांचा वेग प्रचंड वाढला. ते ट्रेस पण करता येऊ लागलं, त्याचे फायदे नक्की आहेत. पण हे जे फायदे आहेत ना, तेच दाखवून असं म्हटलं जाऊ लागलं की हे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, जॅम, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर
याच्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आता भरभराट येणार आहे. पण ह्या जॅमचा वापर सर्वात जास्त कोण करून घेतला माहितीये? वित्तीय क्षेत्रातल्या बँकांनी, फिनटेकनी. हो, मागे तुम्हाला माहित असेल कोटक बँकेवरती बंधनं टाकली, नवीन अकाउंट ओपन करायचे नाहीत. का माहितीये? कारण कोटक बँकेने धडाधड अकाउंट ओपन करायला सुरुवात केली. कशा आधारावर? कुठल्याही प्रकारचे फारसी केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर. नो युअर कस्टमर म्हणजे तुमच्या कस्टमरला ओळखा, त्याचे कागदपत्र गोळा करा, शहानिशा करा आणि मगच अकाउंट ओपन करा. कोण बघतंय एवढं? घेतला आधार नंबर, धाड करून अकाउंट ओपन, घेतला आधार नंबर, धाड. अहो पण ह्याच्यामुळे काय झालं? अनेक प्रकारच्या खोट्या नाट्या अशा स्वरूपाच्या जे काही माहिती आहे त्याच्या आधारावर बँक अकाउंट ओपन सुरू झाले. त्यातून काळा पैसा आणि हे ते सगळं व्यवहार सुरळीत व्हायला लागले. रिझर्व्ह बँकेने कोटक बँकेवर बंदी घातली. काही महिने तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करता येणार नाहीत असं सांगितलं. अशा प्रकारे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग सर्वात जास्त या खाजगी कंपन्या, फिनटेक कंपन्या, बँकांनी करून घ्यायला सुरुवात केली. ही पहिलं संकटाचा मुद्दा आहे. दुसरा, याच उदात्त कथानकाच्या आधारे आज काय झालंय? भारतातलं वित्तीय क्षेत्र हे अनियंत्रित आहे आणि क्षमतेपलीकडे जाऊन ग्राहकांना दिलेली कर्ज, म्हणजे दोन मुद्दे. एक तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये कोणीही काय करतं? आधार कार्ड, ह्याचा आधार नंबर दे रे, तुझं लगेच व्हेरिफिकेशन होते सुरू. अरे पण ते खरं आहे का? कोण करतंय? कुठून आहे? कुठला येतो? कुणाचा येतो? आज तुम्ही बघितलं असेल कुठल्याही झेरॉक्स सेंटरच्या बाहेर जा, तुम्हाला तिथे किमान 550 पॅन कार्ड, 550 आधार कार्डचे झेरॉक्स सापडतात आणि त्याच्या आधारावरती सहजपणे अकाउंट ओपन करणे, सहजपणे गैरव्यवहार करणे हे सर्रास प्रकार होतात. अनियंत्रित क्षेत्र हे आर्थिक संकटाचं चाहूल आहे. आणि दुसरीकडे पत नसताना ग्राहकांना प्रचंड कर्ज दिली जात आहेत. मी पुढे सांगेन तुम्हाला सगळं हे. त्याचबरोबर आज भारतामध्ये कुठल्याही प्रकारे कायमस्वरूपी भरीव नोकऱ्या नाही आहेत. मी आत्ता सांगितलं 15,000 रुपये एवढा हे सरासरी पगार आहे लोकांचा, सरासरी पगार आहे. आणि त्याच वेळेस घराचं भाडं पुण्यासारख्या क्षेत्रामध्ये किमान जर तुम्ही 30 किलोमीटर बाहेर राहत असाल तर 5,000 रुपये आहे. आणि येण्या जाण्याचा खर्च मग त्याचा एवढाच वाढतो. पेट्रोल कुठून परवडणार, कुठून त्याला? आणि दुसऱ्या बाजूला मानवी भांडवली कमतरता, म्हणजे आपल्याकडचं शिक्षण, त्यामुळे रोजगार असताना सुद्धा लोकांना रोजगार प्राप्त करण्यासाठी कौशल्य नाहीये. आणि दुसरीकडे ही परिस्थिती आहे आणि तिसरीकडे मात्र भरपूर कर्ज मिळतात. कसं काय? वर्षाला 25 ते 30% दराने होणारी घरगुती कर्जाची वाढ, घरगुती कर्जामध्ये मात्र वाढ. बघा, एका बाजूला रोजगार नाही, दुसऱ्या बाजूला लोकांकडे क्षमता नाही नवीन रोजगार प्राप्त करण्याची. मात्र तिसऱ्या बाजूला घरगुती कर्जात मात्र भरमसाठ वाढत होत चालली आहे. 25%, 30% वाढ होत चालली आहे. घरगुती कर्जात वाढ म्हणजे काय? मगाशी सांगितलेलं उदाहरण, फ्रीज घ्या, टेलिव्हिजन घ्या, कपडे घ्या, बाहेर फिरायला जा, हे करा, ते करा, हॉटेलिंग करा, हे मात्र वाढत चाललंय. याला काय म्हणतात? याला म्हणतात लाईफस्टाईल खर्च. आणि हे कोण देते लाईफस्टाईल खर्च? NBFC, जसं बजाज फायनान्स तुम्हाला माहिती आहे, HDFC बँक देते. प्रत्येक ठिकाणी जा, तुम्हाला बजाज आणि HDFC सापडतात की नाही? तुमची पत असो अथवा नसो, हे घे, अरे मी आहे ना, हे घे ना कर्ज, EMI मध्ये भर, अरे काय अडचण नाही, भर. लाईफस्टाईल खर्च. शेअर बाजारातला भ्रामक वाढ. आज शेअर बाजारामध्ये नुकतंच एका झेरोडा नावाच्या कंपनीने सांगितलं, आम्ही आमच्या ग्राहकांना 50,000 कोटींचा नफा मिळवून दिलाय. खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे, 50,000 कोटींचा नफा. पण हे लक्षात घ्या की हा जो काही शेअर मार्केट चालतो ना मित्रांनो, तो कशामुळे चालतो माहितीये का? एकाच गृहीतकावर चालतो. ॲझम्पशन, गृहीतक म्हणजे काय? गृहीत धरलंय सगळ्यांनी मिळून. कोण कोण? सगळ्या इन्व्हेस्टरनी मिळून गृहीत काय धरले माहितीये? भारताचा GDP 8% वाढतोय. म्हणजेच भारतातलं उत्पादन, सेवा आणि वस्तूंचं फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. पण प्रत्यक्ष स्थिती तशी नाहीये. भारताचा GDP हा उद्योगातल्या वस्तू, सेवाच्या क्षेत्रातल्या वस्तूमुळे वाढत नाहीये. हे जे कर्ज देणाऱ्या बँका आहेत ना, हे जे आता कर्ज देत आहेत आणि दाखवतायत आम्हाला एवढा नफा मिळाला, आम्ही एवढ्या कोटींची कर्ज वाटली, हे जे म्हणतायत ना, ते त्याच्यातून तो वाढलेला दिसतोय. आणि हा फुगा आहे. हा फुटला तर 8% वाढणारा GDP धाप करून तो 4% आणि 5% वरती येईल. आणि त्यावेळेस हा शेअर मार्केट मधला बाजारातला फुगा हा सुद्धा फुटला, कित्येक कोट्यावधी रुपयांचं नुकसान होईल. तुम्ही विचार करा. आणि म्हणून इथे जर बघितलं आपण तर शेअर मार्केटचा हा प्रॉब्लेम आहे. दुसरीकडे रोजगार समृद्ध उत्पादन वृद्धी निर्माण करण्याच्या ऐवजी
काय रोजगार समृद्ध उत्पादन निर्माण करण्यामध्ये अपयशी ठरलेलं सरकार काय करतंय, वित्तीय सेवांच्या माध्यमातून ते जीडीपी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. वित्तीय सेवांच्या माध्यमातून जीडीपी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. घरगुती कर्जाचा धोकादायकरित्या वाढणारा वाटा हा असुरक्षित आहे, जवळपास असुरक्षित आहे. म्हणजेच काय मित्रांनो, भारतामध्ये हा जो 7वा मुद्दा आहे ना तो असुरक्षित कर्जांचा आहे. असुरक्षित कर्ज म्हणजे काय असतात, अशी कर्ज की ज्या कर्ज देताना कुठलीही कंपनी, बँक किंवा कंपनी कुठलंही तारण घेत नाही, फक्त कर्ज देते. उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड हे सगळ्यात मोठं असुरक्षित कर्जांचं स्वरूप आहे. हे आपल्याला इथं पाहता येऊ शकतं आणि यांचं प्रमाण इतकं प्रचंड वाढत चाललेलं आहे की ज्याच्यामुळे असुरक्षित कर्ज की जी बबल प्रमाणे असतात, फुटली की झालं, अर्थव्यवस्था धाड करून कोसळू शकते. कशा प्रमाण मी तुम्हाला आता एक एक मुद्दे त्या ठिकाणी समजावत नेतो. पहिला मुद्दा बघूया, घरगुती कर्जाची वाढ ही अत्यंत वाईट तेजी असते. वाईट तेजी म्हणजे काय, तुम्ही घरातल्या लोकांना त्यांची क्षमता नसताना कर्ज दिलं की ते फ्रीज मागतायत, टेलिव्हिजन मागतायत, ते अजून काहीतरी ह्याला कुठेतरी बाहेर फिरायला जात आहेत, म्हणजे तुम्ही त्याला कर्ज दिलं आणि कर्ज करून त्याने काय केलं, ते सगळं विकत घेतलं. त्याच्यामुळे मागणी वाढली आहे. त्याच्यामुळे मागणी वाढली की तेजी येते. पण अशी तेजी वाईट आहे का, कारण तुम्ही ज्यांना कर्ज देताय त्यांची पत आहे का फेडण्याची. जर हे नाही ते फेडू शकले तर उद्या हा पैसा जाणार कुठे, कसं काय करणार तुम्ही. बँका, अहो बँका ह्या ट्रस्टी असतात. बँका पडल्या अर्थव्यवस्था पडते, हे लक्षात घ्या. कारण तिथे सगळ्या अर्थव्यवस्थेतला पैसा, नाड्या तिथे आहेत आणि म्हणून ही वाईट तेजी आहे असं म्हटलं जातं. आणि यामुळे घरगुती कर्ज जर वाढली तर घरगुती कर्जामुळे उत्पादन क्षमतेत भर पडत नाही, कारण ते अनुत्पादक कर्ज आहे. आता सांगितलं ना मी कॉन्सेप्ट, अनुत्पादक कर्ज आहे ते, आणि त्यामुळे उत्पादन क्षमतेत तर भर पडत नाही. पण दुसरीकडे घरगुती कर्ज जी दिली गेली आहेत त्याच्यामुळे वस्तूची मागणी मात्र वाढते. लोक खरेदी करायला लागतात ना वेगवेगळ्या प्रकारे. त्यामुळे होतं काय, देशांतर्गत किमती वाढतात. देशांतर्गत किमती वाढतात, इन्फ्लेशन वाढायला लागतं. इन्फ्लेशन, आणि इन्फ्लेशन वाढलं की आपली स्पर्धात्मकता कमी व्हायला लागते. कारण आपला देश हा खर्चिक व्हायला लागतो. खर्चिक, स्वस्त नाही बनत तो, खर्चिक व्हायला लागतो. बाहेरून मग गुंतवणूक येणं कमी होतं. आणि त्यामुळेच 2 अर्थतज्ञ आहेत बघा, आतिफ मिया आणि अमीर सुफी, ते म्हणतात घरगुती कर्जाचा बोजा जितका जास्त असेल तितकेच संकट तीव्र असते. बघा मुद्दा कसा आहे. आता पुढचा, भारतातला वित्तीय सेवा उद्योग एक अराजक आहे. अराजक म्हणजे काय, सगळं राम भरोसे आपली वित्तीय सेवा. कारण मी म्हणलं मगाशी त्या पद्धतीने, हा बघा दाखवलं ना तुम्हाला हा पिरामिड. 30 बँका, 30 प्रायव्हेट बँका आणि तेच बरोबर NBFC मोठ्या, ह्या सगळ्या कशा आहेत, मोठमोठ्या उद्योगांना कर्ज देतात, माफ करून टाकतात, काय त्याला राईट ऑफ म्हणतात, झालं. आणि खालती जे आहेत, खालचे प्लेयर, ते मात्र काय अतिशय जोखमीची काय करतात, कर्ज वाटप करतात, ज्यातून पैसा परत येण्याची कुठलीही बिगर शक्यता तिथे शक्यताच नसते. समस्या फार सोपी आहे. काय समस्या आज भारताच्या अर्थव्यवस्थेची, उत्पादकता वाढीच्या प्रकल्पांसाठी कर्ज देण्यासाठी, बघा उत्पादकता वाढीच्या प्रकल्पांसाठी कर्ज देण्यासाठी बरेच वित्तीय संस्था तयार आहेत. बऱ्याच वित्तीय संस्थांकडे, बँकांकडे पैसा आहे तर तयार आहेत. जर एखाद्याला उत्पादन वस्तू आणि सेवांचं घेण्यासाठी उद्योग सुरू करायचे आहे, काहीतरी कंपनी काढायचे, तयार आहेत. पण मुळात असे कर्ज घेण्यासाठी लोकच नाही आहेत. का, कारण आपल्याकडे मानवी भांडवल तसं नाही, आज कुशल मनुष्यबळ तसं नाहीये. हे एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला मग ह्या आर्थिक बँकांवरती, या सगळ्या कंपन्यांवरती म्हणजे NBFC वरती दबाव मात्र फार आहे ना, नफा कमवा. मग ह्या काय करतात, जिथे उत्पादकता वाढण्यासाठीची कर्ज आम्ही देऊ शकतो पण घ्यायला कोणी तयार नाही ना, मग आम्ही अनुत्पादक कर्जाकडे जातो. मग हे वळले कुणाकडे, घरगुती कर्जाकडे. मग ऑटो लोन घ्या, पर्सनल लोन घ्या, बँकेकडे सगळे हे द्यायला लागले बघा तुम्हाला. क्रेडिट कार्ड घ्या, हे वस्तू खरेदी करा, याच्यावर घ्या, बाय नाव पे लेटर, हे सगळं घरगुती कर्जाकडे वळलं. आणि ते आपल्याला प्रामुख्याने, आणि ह्याच्यावर कर्ज प्रचंड आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात हे कर्ज वाटप करायला सुरुवात झाली. आणि मित्रांनो, यातूनच निर्माण झालं असुरक्षित कर्ज. काय झालं, असुरक्षित कर्ज. तुम्हाला उदाहरण सांगतो इथे, क्रेडिट कार्डाचं कर्ज. जानेवारी 2024 मध्ये भारतीयांकडे
100 दशलक्ष क्रेडिट कार्ड होते. किती? 2024 मध्ये भारतात आज 100 दशलक्ष क्रेडिट कार्ड वाटले गेलेले आहेत. हेच प्रमाण 2011 मध्ये 20 दशलक्ष होतं. 20 दशलक्ष. आणि क्रेडिट कार्डवरती कर्ज घेणं सोपं आहे, वस्तू घेणं सोपं आहे, परतफेड करणं फार अवघड आहे. 35% व्याजदराने परतफेड करणं फार अवघड आहे, हे पण तुम्ही तिथे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर म्हणून तरी हे सगळं घडत चाललेलं आहे. आणि आज ही परिस्थिती जी आहे ती एखाद्या सब प्राईम क्रायसिस पेक्षा वेगळी नाहीये. 25 वर्षाचा रोहन, मगाशी मी काका काकूंचं जे उदाहरण सांगितलं तेच रोहनचं उदाहरण आहे. रोहनने काय केलं? नोकरी लागली, क्रेडिट कार्ड घेतलं. क्रेडिट कार्ड घेऊन त्याने लॅपटॉप खरेदी केला, टीव्ही खरेदी केला आणि फ्रीज खरेदी केलं खरेदी हे सगळं. पण हप्ते फेडण्यासाठी आता पैसेच पुरेनात. मग पैसे पुरेनात, पगार तेवढा नाही. मग त्याने काय केलं? कर्ज फेडण्यासाठी परत एक कर्ज घेतलं. म्हणजे एक कर्ज फेडण्यासाठी लोक जेव्हा दुसरं कर्ज घेतात आणि पहिलं कर्ज भागवतात तेव्हा तो कर्जाच्या विळख्यात सापडतो. पहिला मुद्दा. आणि जर समजा अशा परिस्थितीमध्ये त्याला दुसरं कर्ज फेडण्यासाठी तिसरं कर्ज घ्यावं लागलं तर, आणि तिसरं कर्ज मिळालंच नाही तर, तिसरं कर्ज नाही मिळालं तर दुसरं कर्ज नाही फेडता येणार. येते लक्षात तुमच्या? म्हणजे कर्ज तुम्हाला फेडता नाही येणार. आणि आज भारताच्या अर्थव्यवस्थेचं हेच चित्र आहे. लोक एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेत आहेत आणि दुसरं फेडण्यासाठी तिसरं कर्ज घेत आहेत आणि कर्जाच्या विळख्यात सापडलोय. एका क्षणाला कर्ज घेणं आणि देणं दोन्ही बंद होणार. ते बंद झालं की घेतलेल्या कर्जाचं काय? ज्या ठेवीदारांच्या पैशातून तुम्ही कर्ज दिली त्या ठेवीदारांचं काय? हे सगळे मुद्दे इथे उपस्थित होतात. आणि म्हणून तुम्हाला मगाशी मी सांगितलं आजची भारताची आर्थिक स्थिती ही 2008च्या अमेरिका आणि स्पेन प्रमाणे आहे, सब प्राईम क्रायसिस सारखी. हे लक्षात घ्या. आजच्या आपल्या आर्थिक संकटाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, कर्जाची वाढतीये. म्हणजे घरगुती कर्जात वाढ होतीये ना, पण घरगुती उपभोग अत्यंत संथ गतीने होतोय. म्हणजे हे कसं आहे, हे विचित्र आहे थोडंसं. लोक एका बाजूला कर्ज घेत आहेत, पण ते कर्ज घेत आहेत ते कशासाठी? EMI फेडण्यासाठी, पूर्वीचं कर्ज फेडण्यासाठी. ते कर्ज घेऊन ते आता नव्या वस्तू खरेदी करत नाहीयेत. आणि म्हणून हे चित्र आहे आणि हे इंडिकेशन आहे, हे डायग्नोस होत आहे, हे लक्षण आहे भारतीय अर्थव्यवस्था संकटात आहे यासाठीचं. हे पण लक्षात घ्या. मग उपाय काय याच्यावरती? उपाय आहे कर्ज देण्याची क्षमता, कर्ज देण्याची क्षमता, कर्ज घेण्याची क्षमता हे तपासून पाहिलं पाहिजे. देणाऱ्याने पण बघितलं पाहिजे, घेणाऱ्याने पण बघितलं पाहिजे. हे पहिला मुद्दा. आणि दुसरा, जे कर्ज द्याल त्यात प्रामुख्याने जास्तीत जास्त उत्पादक कर्ज दिली गेली पाहिजेत. तर हे होऊ शकेल, तर हा प्रश्न सुटू शकेल. अन्यथा हा प्रश्न सुटणं हा निश्चितपणे कठीण आहे. आणि म्हणून मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये आपण हे जे मुद्दे आहेत ते मुद्दे तिथे बघू शकता की हे संकट काय आहे आणि आज आपण कुठल्या संकटातून चाललोय. काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, डिस्क्राइब द रोल ऑफ रॅपिड क्रेडिट ग्रोथ इन इंडियाज इकॉनॉमी ॲज डिस्कस इन द आर्टिकल. हाऊ डज इट कॉन्ट्रीब्यूट टू बोथ प्रॉस्पेरिटी अँड पोटेन्शियल इकॉनॉमिक क्रायसिस. आणि दुसरा आहे, एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ फिनान्शियल इन्क्लुजन ॲज मेन्शन इन द आर्टिकल. What are the risks associated with this approach, particularly in relation to household consumption and lending practices? तर एकूणच या प्रश्नाचा संदर्भ आणि त्यातून तुम्ही उत्तर लिहू शकता, सबमिट करू शकता. डेफिनेटली आपल्याला त्यातून पुढे जाता येऊ शकता. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.